आज अखंड महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा अर्थात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आणि बौद्ध जयंती अशा पद्धतीने फेब्रुवारी सप्टेंबरचा आजचा सुंदर कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपन्न होतो. सन्माननीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब त्यांनी 1 मे 1960ला हा स्वतंत्र असलेला महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राचा हा सुवर्ण कलश याच मातीमध्ये याच किल्ल्यावर अन्न आणि विधिवत पूजा करून या दिवशी अतिशय बलशाली महाराष्ट्राचं स्वप्न ठरवलं त्यांनी पाहिजे. आणि म्हणून आजचा हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या हस्ते होत असताना सकाळीच आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. त्याच्यामध्ये सन्माननीय सभापती महोदय शैलताई, त्याप्रमाणे तहसीलदार सन्माननीय बाळासाहेब शिरसाट, त्याप्रमाणे आदरणीय DYSP पाटील साहेब, सन्माननीय CO कोल्हे साहेब, उपसभापती सन्माननीय अभिजी ढोले, सन्माननीय नगरसेविका गीताताई प्रधान, आदरणीय पंचायत समिती सदस्य सन्माननीय संजयजी, त्याप्रमाणे आदरणीय आमच्या भगिनी आदरणीय यादवताई असेल, ज्या नगरसेविका त्याचं सर्वांची नाव घेतली पाहिजे. आमचे आरोग्य प्रदीपराव असतील, सन्माननीय इथले आपले कायदा सुव्यवस्थेच्या खात्यावर आहे शिवभूमीची ते अवघड साहेब असतील आणि अनिल शेठ आपण खर्च नगरसेवक मॅडम आदरणीय संतोषी चव्हाण साहेब असतील ते उपस्थित आपण सर्व सन्मान्य उपस्थित सर्व बंधूंमध्ये त्यांनी सुंदर असं त्या ठिकाणी प्रास्ताविक प्रबोधन केलं. त्यामध्ये कल्याण असतं. आज एक गोष्टीची खरं तर खंत आहे की मागच्या 15 दिवसापूर्वी या विभागातल्या आमचा नायक तहसीलदार एक अपघातामध्ये गेला आणि त्यांचं दुःख खरं आपल्या सर्वांना आहे आणि त्यांना भावपूर्ण व्यक्त आपण तर केलीच आहे. पण शेवटी महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये हे जे लोकशाहीची व्यवस्था आहे त्याच्यामध्ये इतका लोकप्रतिनिधी महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर सन्मान्य प्रशासन बनवणं महत्त्वाचं आहे. आणि हे लोकशाहीची दोन शाखा आहे ज्याच्या आधारावर गत सामान्य माझा न्याय मिळत असतो. आज केंद्र शासन आणि राज्य शासनाने ज्या पद्धतीने आपल्या सर्वांची जनगणना व्हायला पाहिजे आजची त्याची सुरुवात होते आणि त्याची सुरुवात माझ्यापासून होते. दुसरी गोष्ट की आपल्याला माहिती आहे की आपली मतदार यादी जी आहे त्या मतदार यादीवर आपले BLOनी काम चालू केले, काही ठिकाणी BLA त्यांना अटॅच झालेले आहे. आणि खरं तर हे फार महत्त्वाच्या दोन्ही गोष्टी आपल्या सगळ्यांशी त्या रोजच्या दैनंदिन जीवनाशी आपल्या या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मागच्या वेळेला आपल्याला आरोप झाला होता की ही जी जनगणना आहे ती जनगणना खरं तर कुठलाही सर्वे न करता किंवा प्रॅक्टिकल न करता ती अंदाजे झाली आणि म्हणून केंद्र सरकारने यावेळेला फार मोठ्या पद्धतीचा धोरणात्मक निर्णयातून आपल्यापर्यंत ही जनगणना आता उभारलेली आहे. माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. याप्रमाणे शिवजयंतीचा शिवधन महोत्सव माझ्या कालखंडामध्ये झाला त्या आणि तो शिवधन महोत्सव आता कायम सुरू झाला. शिवधन महोत्सव, रायगड महोत्सव हे सगळे महोत्सवपर्यंत आपण सुरुवात केल्यामुळे शिवजयंतीच्या शिवधन महोत्सवानंतर तो कोकण महोत्सव चालू झाला आणि हे सगळं करत असताना कोणीतरी सुरुवात करावी लागते. त्या लोकशाहीमध्ये सर्वसामान्य व्यवस्थेमध्ये आपण सर्वांनी या सगळ्या असलेल्या इतिहासाला उजाळणी देणं अतिशय गरजेचं आहे. मी आता संस्कृती विभागाचे पत्र मला लेट आलं प्रवृत्ती आणि बरेच कोरे यांनी मला मदत केली. आम्ही सर्वांनी एकत्र बसून निर्णय केला की जर महाराष्ट्र राज्याचा सुवर्णध्वज अवतरसाहेब इथं आला असेल तर मग इथली सुरुवात आपली कशी असली पाहिजे. म्हणून उद्याच्या 5 तारखेच्या आतमध्ये शासनाने आता मंजूर केले म्हणजे यावर्षीपासून सुरुवात झाली. यावर्षीपासून दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला सुद्धा हेड पाडून आपल्याला निधी देऊन हा मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम पार पाडण्याचा निर्णय शासनाने केलेला आहे. त्याची सुरुवात यावर्षीपासून झाली आहे. थोडा तर नियोजन वेळ नव्हता म्हणून मी आजच्या तारखेचं नियोजन केलं नाही, पण आज
यापासून बसून हे चांगला कार्यक्रम आपण उद्याच्या 5 तारखेच्या आतमध्ये घेतोय. तो कार्यक्रम आपण चिपळूण शहरामध्ये इथे या परिसरामध्ये घेतोय. आणि आता दरवर्षी एक जी आपल्या सगळ्यांची भूमिका होती की जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. तर जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेण्यासाठी ह्या भूमिका आपण पार पाडल्या, त्याचा महाउत्सव करण्याचा या महाराष्ट्र दिनाचा निर्णय आपण केलेला आहे. खरं तर हा कष्टकऱ्यांचा खामगार म्हणून आपण ओळखलं जातो. आणि खरं तर कष्ट करणारा माणूस आहे तो भारत आहे. कष्ट करणाऱ्या माणसापासून तर सुरुवात होते या भारताच्या असलेल्या समर्पण व्यवस्थेची. त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय सोहळ्याचा दिवस आहे. आपण सगळी मंडळी मिळून हा महाराष्ट्र दिन अतिशय सुंदर पद्धतीने साजरा करूया. आणि आमची जबाबदारी आमच्या आणि प्रशासनाची की लोकव्यवस्थेच्या निमित्ताने ज्या काही अडचणी असतील, प्रशासनाच्या जेवढ्या काही गोष्टी असतील या सगळ्यांमध्ये सर्वसामान्य शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. तो न्याय आमच्या दृष्टीने अतिशय अपेक्षित आहे. शिंदेताई समावेशी समाज आहे ना आमच्या कोणताही अनावधानांना नाव घ्यायचे राजे आपण सगळे नगरसेवक याच्यामध्ये उपस्थित आहेत. तर कोणताही असेल, शिंदेताई असतील, जाधवताई असतील, आमचे संजयराव असतील, आमचे दत्ता भाऊ आता आले, आमचे बाळासाहेब आता आले, गणेशराव आलेले आहेत, आपण सगळीच मंडळी उपस्थित आहात. पण मी आपल्याला सांगतो एक तारखेचा कार्यक्रम राज्यात कुठे होईल त्याचं ते पण तो शिवभूमीमध्ये होईल. 1 मे महाराष्ट्रामध्ये कसा साजरा करावा हे आता शिवभूमी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेरणा देईल एवढाच विश्वास यांनी व्यक्त करतो.